नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वरा आणि आज मी तुम्हाला माझ्या फार्मचा टूर देणार आहे. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तुम्हाला माहीत नाही हा कसा बनतो आहे, काय बनतो आहे. आणि मला इतकं फार्मच्याबद्दल काही रिलेटेड इतकं माहीत नाही आहे. तर मला गाईड करणार आहे माझी कझन, जिचं नाव आहे काव्या. तर त्याला स्टार्ट करूया व्हिडिओला. तर आता मी तुम्हाला माझ्या घराचा म्हणजे बाहेरून टूर देणार आहे फार्मचा, आमच्या मागच्या बॅकयार्डचा. तर चला बघूया. हे आहे माझं फार्म हाऊस आणि मी आता तुम्हाला ना एक छानशी हा जो वेल आहे ना, हा पॅशन फ्रूट आहे. माझा हात नाही पुसत आहे. काव्या हेल्प कर ना मला. हाईट किती चांगली आहे बघा मुलीची. तर हे आहे पॅशन फ्रूट, जे की खूप छान असतं हेल्थसाठी, पण मला बिलकुल आवडत नाही. आणि याचा वेल खूप लांब असतो, लाईक तो पूर्ण घराला घेरले. तर आमच्या इथं गोणी वगैरे सगळं ठेवलेलं आहे. सांगा पिकलेला. आणि हे पूर्ण घराला घेरलेलं आहे. आणि ना हा खूप लांबपर्यंत जातो. तर आम्ही याला ना मध्येच कट करून टाकलेलं आहे. तर आणि मला तुम्हाला एक छानशी गोष्ट दाखवायची आहे. हे त्याचं पिकलेलं असतं, म्हणजे लाईक ते खूप हे गोड लागतं त्याचं, हे छान लागतं एकदम. ते ग्रीन खूप कडू लागतात, पण ते जास्त हेल्दी असतं. आणि याच्यात थोडंसं कमी प्रोटीन असतं, पण हे खूप छान लागतं. तर मला असे पिकलेले आवडते, ग्रीन बिलकुल पटत नाही मला. तर चला मी आणखीन तुम्हाला टूर देते. तर आमचं घरामागे ना एक बॅकयार्ड आहे छोटंसं. तिथं ना आम्ही 150 मँगोज लावलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप सारे. तर ते मँगोज खूप छान आहे आणि ते लवकर ग्रो होत आहे. पण ह्या वर्षी ना काय झालं, पाऊस खूप जास्त आला आणि ते इतकी गवत झाली, इतके वेगवेगळ्या स्पीशीजचे प्लांट्स आले ना वेगळे. तर ते मँगो दिसतच नाही आपल्याला. तर ते वाटणार नाही, तुम्हाला कळणार नाही मँगोज कुठे आहे. तर आपल्याकडं आणखीन खूप ट्रीज आहे. आमच्याकडं हे एक आमला ट्री आहे, जे की की ते केसांसाठी खूप चांगलं असतं. त्याचा ज्यूस पण खूप चांगला असतो, जी की माझी आई बनवते होममेड. लाईक इट इज व्हेरी गुड, बट थोडंसं कडू लागतं, पण ते खूप हेल्दी असतं हेल्थसाठी. माझी जी केस बघताय ना, ते जेवणच इतके चांगले आहे. मला आय होप सो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बोलणं. माझा फर्स्ट व्लॉग आहे यार, मला माहीत नाही कसं बनवतात. हे बघा, आमचं हे बनाना ट्री आहे. आणि आय जस्ट सी वन थिंग. शट अप ब्रो. तुम्हाला माहिती आहे का, मी डायरेक्ट आता इथं मधमाशांचंच घर पाहिलेलं आहे. काय बोलतं त्याला, हनीकॉम पाहिलं. हे बघा किती छान आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. दिसतं किती छोटे आहे. लाईक ते लिटरली इतकुसं आहे, इतकुसं आहे ते, इतकुसं. किती छान आहे पण ते यार, बेस्ट. तर लिटरली मी सुद्धा नव्हते पाहिले कधी. एकदम मिनी टमॅटोज आहे, जे की आता तुम्हाला काव्य दाखवेल. किती छान आहे. लाईक मला बिलीव्ह नाही होते, किती क्यूट. आता मी ते तोडून घरी नेणार आहे. खूप छान आहे पूर्ण तोडून. आणि दे आर इटेबल्स. हो ना, खाण्यालायक आहे ना ते. हो, खूप छान लागतंय ते. लाईक ते रेड बेरी सारखे लागतात, एकदम छान, एकदम स्वीट लागतात. तर चला मी ते घेतले. आता लिटरली यू डोंट बिलीव्ह, माझ्या फोनला फक्त 2% चार्जिंग आहे. मी त्याच्यात व्हिडिओ बनवते. आणि ना आता खूप संध्याकाळ पण झाली. तर लिटरली मी सुद्धा नव्हते पाहिले कधी. एकदम मिनी टमॅटोज आहे, जे की आता तुम्हाला काव्य दाखवेल. किती छान आहे. लाईक मला बिलीव्ह नाही होते, किती क्यूट. आता मी ते तोडून घरी नेणार आहे. खूप छान आहे.
पूर्ण तोडू. आणि दे आर इटेबल्स. हो ना, खाण्यालायक आहे ना ते. हो, खूप छान लागतंय. ते लाईक ते रेड बेरी सारखे लागतात, एकदम छान, एकदम स्वीट लागतात. तर चला मी ते घेतले. आता लिटरली यू डोंट बिलीव्ह, माझ्या फोनला फक्त 2% चार्जिंग आहे, मी त्याच्यात व्हिडिओ बनवते. सॉरी गाईज, बाहेर खूप अंधार पडलेला आहे आणि मला ना सापाशी किड्यांची खूप भीती वाटते. ते चावतात ना, गावाकडे असतात तर सॉरी. तुम्ही कमेंट करा पार्ट 2साठी. आपण उद्या नक्की पार्ट 2 येईल. तर आणि काव्याला आणि मला खूप झोप येते आहे डायरेक्ट. काव्या तर झोपूनसुद्धा राहिलेली आहे. बसता बसताच झोपली ती, बसता बसताच झोपली. आणि मला पण खूप झोप येते आता. हे बघा, तुम्ही बघू शकता कशी झोपली येते. तर सॉरी गाईज, आपण उद्या तुम्हाला नक्की व्हिडिओ भेटेल काव्यासोबत. सो तब तक के लिए बाय बाय.